नेरूळमध्ये प्रेम प्रकरणातून एका अल्पवयीन दलित तरुणाची हत्या झाली आणि यामुळे नवी मुंबईच नाही तर अवघा महाराष्ट्र हादरलंय। स्वप्नील सोनावणे या 15 वर्षांच्या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली। सागर नाईक, राजेंद्र नाईक, दुर्गेश पाटील, आशिष ठाकूर, राजन नाईक अशी आरोपींची नावे आहेत। या सगळ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी मुलीचे आईवडील आणि वरचे 5 आरोपी अशा एकूण 7 आरोपींना गजाआड केले। दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरा नेरूळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक योगेश माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली राजगुरू यांना निलंबित करण्यात आले। दोघांवर दलित हत्याकांडात हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ही कारवाई केली आहे। आरोपींनी स्वप्नीलसह त्यांच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ केली, तसंच सैराट कसा असतो हे दाखवून देतो असं म्हणत मारहाण केली। यानंतर जबर जखमी झालेल्या स्वप्नीलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तिला कोणीही त्याचं सहकार्य त्याला केलं नाही पोलिसांनी, आणि ते पोलीस असे त्यांना बोलले की तुम्ही जावा, तुम्हाला घरी काय भेटेल ते बघा। माझ्या भावाला सांगितलं, आणि जेव्हा माझा भाऊ गेला माझ्या पत्नीचा फोन आला माझ्या भावाला की असं असं सर्व मुलं आले। मग माझा भाऊ इथे पळत आला। हां, हे म्हणजे धारावे गावातले गावाले आहेत ते सर्व। पोलिसांनी दात नाही दिली आम्हाला दोघींना पण। जावण म्हणजे आम्हाला नाही का माहिती नाही, त्या तिच्या भावाने पेन राईट काय आणायला लावला, याच्या पोरासंग बोलत होता आणि पोराला पेन राईट द्यायला गेल्या रिक्षाने नेलं त्याने मारत आणि नंतर हिचा फोन आला की ताई स्वप्नीलला नेलं म्हणून। तर आम्ही गेलो तर पोलिसांनी काय ऐकूनच नाही घेतलं आमचं। नाही 2 दिवसाची गोष्ट, 2 दिवसाची, सोमवार मंगळवार पहिल्यापासून नाही, पण ते 2 दिवसातच आहे लोकांनी असं केलं आणि त्या मॅडमनी पण ऐकून नाही घेतलं आमचं।